नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या. आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आता नवरात्री आली आहे तर त्यासाठी मी उपवासाचे पदार्थ काही दाखवत आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण आता आज पाहूया भगरीचे म्हणजेच वऱ्याच्या तांदळाचे लाडू. तर ते लाडू कसे बनवायचे तर ते मी आता तुम्हाला इथे दाखवते. त्यासाठी मी इथे 2 सपाटवाटी भगर घेतली आहे आणि आता हे भगर आपल्याला छान अशी खरपूस भाजून त्याचं पीठ घ्यायचं आहे. त्याचं पीठ 2 वाट्या घेईल तेव्हा आपल्याला ही 1.5 वाटी पिठी साखर घ्यायची आहे, थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि वेलची पावडर. चला तर मग कसं करायचं ते मी आता तुम्हाला दाखवते. चला आता गॅस लावून घेते. पॅन तापवून घ्यायचा आहे आपल्याला चांगला. आधी पॅन चांगला कडकडीत तापला ना की मग आपल्याला ही भगर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर पॅन तापलाय, आपण गॅस लो करूया आणि आता भगर आहे याच्यात टाकून. आता ही 2 वाटी भगर घेतली आहे तर आपल्याला ही 2च्या 2 वाटी सगळं पीठ घेऊन लाडू नाही करायचे. हे आपण एकदाच पीठ करून ठेवायचं, महिने पुष्कळ दिवस टिकतं. जेव्हा केव्हा तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तुम्ही ते पीठ घ्यायचं आणि मग तुपामध्ये साखर फेटून कसं करायचं ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. हे पहा, आता मी इथे अशी छान भाजून घेते. बघा, भाजायला थोडासा वेळ लागेल कारण प्रत्येक भगरीचा दाणा असा आतमध्ये पूर्णपणे भाजला गेला पाहिजे. त्याच्यावर तुमच्या लाडूची टेस्ट अवलंबून आहे. आणि आपल्याला काय आता हे पाक वगैरे करायचं नाहीये. ही भगर भाजून घेते. तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, लाईक करा, शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स मिळत राहील. आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तुम्हाला तर तुम्ही पण नक्की करून पाहायचा प्रयत्न करत जा आणि मला कमेंट द्यायला विसरू नका. भगर भाजायला घ्यायच्या आधी स्वच्छ पुसून घ्यायला विसरू नका, कारण आपण ही धुणार वगैरे नाहीये, तशीच कोरडी घेणार आहे. तर स्वच्छ पुसून घ्यायची, कारण दुकानात विकताना काय पावडरी वगैरे लावलेल्या असतात कीड लागू नये म्हणून. तर ती सगळी स्वच्छ पुसून घ्यायची आपल्याला आणि मगच भाजायला घ्यायची आहे. आणि कोरडी भाजायची आहे. भाजताना तूप वगैरे काही घ्यायचं नाहीये, नुसती कोरडी ड्राय भाजून घ्यायची. हे ड्राय भाजून घ्यायची आणि याचं एकदाच पीठ करून ठेवायचं. 1-1 किलो भगरीचं तुम्ही करून ठेवू शकता आणि जेव्हा जसं पाहिजे तसं ताजे ताजे लाडू करून घेऊ शकता. कृती एकदम सोपी आहे, साहित्यही एकदम कमी लागतं आहे. नवशिके असाल तरी पण तुम्ही न घाबरता कॉन्फिडेंटली करू शकाल. हे पहा, 70% भाजून झालेली आहे माझी भगर, भाजत आली आहे. भगरीचं एक असं हे सुद्धा असं छान फुललं गेलं आहे. आपल्याला याला थोडीशी आणखी परतावी लागेल. हे पहा, असं सारखं ह्याला हलवायचं आहे मंद गॅसवर ठेवून, सोडून नाही द्यायचं मध्येच. अशी छान खरपूस भाजत आली आहे. जवळजवळ मला याला 15 ते 20 मिनिटं लागली आहे पूर्ण सगळी छान भाजून घ्यायला. आणि ही भाजून घेतल्यामुळे ना पचायला पण एकदम सोपी जाते. हे पहा, याचा रंग सुद्धा पूर्ण बदललेला आहे, छान अशी तांबूस झाली आहे. आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे गार करून घेऊया. आता हे पूर्ण गार होऊन द्यायचे आहे. गार झाल्याशिवाय दळायची नाही. पूर्ण गार झाल्यानंतर याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक पीठ करून घ्यायचं आहे.
चला तर ही गार होईपर्यंत आपण थोडं थांबूया. चला तर आता ही जी भगर आहे ही आपण भाजून घेतली ना मगाशी, गार झाली आहे. आता मला जवळजवळ 18 मिनिटं लागली आहे ते पूर्ण भाजायला. आता हे गार झालंय, आपण हे आता मिक्सरला फिरवून घेऊया. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओतून घेते. हे मी 2 वाट्याच पीठ घेतलं आहे, भगर घेतली आहे सॉरी. तर तुम्ही 1-1 किलो भगर घेऊन सुद्धा अशी भाजून त्याचं पीठ करून डब्यात भरून ठेवू शकता. हे पहा, आता मी याच्यामध्ये एवढं तूप घेतलं आहे. थोडंसं आणखी घेते 2 चमचे. हे पहा, एवढं तूप घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मोठंच भांडं घेतलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये ही पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तर अर्धी वाटी टाकली आहे मी, अजून अर्धी वाटी टाकत आहे आणि अंदाजेच घेतला आहे. ह्यात आपल्याला चांगलं फेचून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता आपल्याला तूप थोडंसं कमी वाटतं आहे, तर मी आता याच्यात आणखी थोडंसं तूप टाकून घेते आणि आता खूप फेचायचं आहे, चांगलं फेसून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, हे मी असं चांगलं फेसून घेते आहे. उपवासाला दरवेळेसच साबुदाणा बटाटा असं काही खाण्यापेक्षा तुम्ही भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ सुद्धा प्रिफर करा. कारण वऱ्याचे तांदूळ आहेत ना, हे एक डायबेटीसवर, तुमचं वाढलेलं वजन, कोलेस्ट्रॉल, शुगर ह्याच्यावर आयडियल आहे. पचनशक्ती ज्यांची मंद असेल, ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो आहे, दमट हवामानामध्ये राहत आहात, तर यासाठी भगर एकदम अत्यंत गुणकारी आहे. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, म्हणजे आता पहा ना, साबुदाणा बटाटा खाऊन खूप पित्त वाढतं, काही जणांना उपवास केल्यानंतरही पित्त खूप वाढतं, तर तुमचं रक्तपित्त, आम्लपित्त कमी करण्याचं काम सुद्धा ही भगर करते. मेद कमी करतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर मलावरोध असेल तर तुम्ही ही भगर तूप घालून खाऊ शकता. भगर थोडीशी वृक्ष असते, कारण कमी पाण्यामध्ये उगवलेलं धान्य आहे. अत्यंत गुणकारी मिलेट आहे. ज्यांना कोणाला हाडांचे विकार आहेत, हाडांची ज्यांची झीज झालेली आहे, तर त्यावर सुद्धा ही भगर अत्यंत औषधी आहे. तर तुम्ही पण नक्की हे भगरीचा वापर करा. आणि उपवासालाच असं नाही, तर एरवी सुद्धा तुम्ही गहू किंवा तांदूळ जास्त प्रिफर करण्यापेक्षा भगर सुद्धा तुमच्या आहारात जास्तीत जास्त त्याचं प्रमाण ठेवा, म्हणजे तुमच्या शरीराला अत्यंत फायदेमंद ठरेल. हे पहा कसं छान फेसून झालेलं आहे. आणि बर का, तुम्हाला जुलाब लागले असतील, डिसेंट्री होत असेल, त्यावर सुद्धा भगर ही खूप गुणकारी आहे. आणि भगरीचे खूप सारे पदार्थ केले जातात. इडली आहे, डोसा आहे, ढोकळा आहे, खिचडी आहे, भात आहे, गोड शिरा करू शकतो, गोड लाडू करू शकतो, भगरीची भजी करू शकता. भरपूर सारे पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता. आता हे माझं बराच वेळ फेटून झालंय, जवळजवळ मी 10 मिनिटं याला फेटलेलं आहे चांगलं असं. आता आपण ना याच्यामध्ये हे जेवढं पीठ बसतंय, हे मिक्सरला काढून घेतलं भगरीचं पीठ, हे जेवढं बसतंय तेवढं टाकून घेऊया. थोडं थोडं करत टाकत जायचं आहे. हे पहा, मी आधी थोडं टाकून घेते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही वेलची पावडर पण टाकायची आहे. हे पहा, मी पाव चमचा वेलची पावडर टाकत आहे. आता हे आपल्याला सगळं चांगलं मिक्स करायचं आहे. तर अजून थोडंसं ओलसर आहे,
तर याच्यामध्ये आपली अजून हे भगरीचं पीठ आहे हे बसू शकेल. थोडंसं टाकून घेऊया. आता हे मी चांगलं मिक्स करून घेते. हे पहा, हे माझं सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. आणि इथे ना माझं एवढं पीठ उरलेलं आहे. हे पीठ मी पुढच्या वेळी आणखी जास्त तूप घेऊन पिठी साखर मिक्स करून फेसून त्यात टाकून ह्याचे लाडू परत ताजे ताजे बनवू शकते. चला आता आपण आता हे पहा असं झालं आहे. तुम्हाला जर वाटत असेल खूप ड्राय आहे तर थोडंसं तूप वरून तुम्ही टाकून घेऊ शकता. हे पहा, तर हे असे आता आपल्याला लाडू बांधायचे आहे. हे पहा कसा सुंदर लाडू तयार झाला आहे. मी आता हे असे सगळे लाडू बांधून घेते. हे पहा माझे एवढे लाडू तयार करून झाले आहेत. चला तर मग तुम्ही भगरीचे एवढे फायदे ऐकल्यानंतर आणि ते एवढी गुणकारी आहे असं तुम्हाला पटल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या आहारामध्ये या बऱ्याच्या तांदळाचा म्हणजेच भगरीचा समावेश जरूर करा आणि नक्की त्याचा फायदा घ्या. रोजच्या आहारातलं गहू तांदूळ याचं प्रमाण तुम्ही कमी करा. आणि 40-45 नंतर मेद वाढतो तर तो मेद कमी करायची सुद्धा ताकद या भगरीमध्ये आहे. चला तर मग आवडली का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. बाय.